burden that you never really understood. But Caroline, I'm doing fine. It's the others who are dying. Light a candle or curse the dark, it's all the same to me. Start a fire, drown the spark, and shake away the heat. Tell the truth or live a lie. Just don't close your eyes. And you're breaking, but you're faking. Nothing's ever wrong. And concealing what you're feeling, always standing strong. हॅलो नमस्कार राम राम मंडळी, कसे आहात तुम्ही सगळे? आपल्या वनश्री विलास या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत. सकाळी सकाळी बघा आमच्याकडे या डेझी आणि डॅनीचा असा मुक्त जलविहार सुरू असतो आणि ज्याला कोणाला ते दिसेल तो इतर सगळ्यांना आवाज देऊन बाहेर बोलवून घेतो आणि मग सगळे या नजाऱ्याचा मस्तपैकी बसून आनंद घेत असतात. तर पण मग जसं आता हे तळं बनवलंय आम्ही, तर मग आता त्याचा मेंटेनन्स पण वाढलेला आहे. ते एक काम आमच्या याच्यात ॲड झालेलं आहे. पण मग हरकत नाही, कारण कसं आहे, जर हा आनंद मिळवायचा असेल तर थोडी मेहनत पण घेतलीच पाहिजे. तर दर 4-5 दिवसात आम्ही हे तळं पूर्ण उपसून नंतर कपड्याने पुसून घेतो त्याचा तळ आणि ते पुन्हा भरून काढतो. या तळ्यात आम्ही गप्पी मासे पण सोडले होते, पण हे डेझी आणि डॅनी इतकी जबरदस्त आंघोळ करतात, पाणी उडवतात की ते मासेही कुठे उडून जातात, त्यांचा मागमूसच लागत नाही नंतर. त्यानंतर हे बघा असं रोज हे पक्ष्यांच्या पिण्याच्या पाण्याचे भांडेही धुवावे लागतात. हे आमचे सकाळचे काम आहेत सगळे. तर हे काम तसं बाबांकडेच असतं, पण त्यांच्या हाताला लागलेलं होतं म्हणून म्हटलं आज ही सगळी साफसफाई मी करते. आणि कसं आहे, त्यांचंही शेवटी आरोग्याची काळजी घेणं महत्त्वाचं आहे आणि त्यातला एक महत्त्वाचा भाग स्वच्छ पाणी हा असतो. सकाळची कामं आटोपल्यानंतर आम्ही एक शेतात पटकन फेरफटका मारायचं ठरवलं होतं. मग मस्त इथे बांधावरून चालता चालता मक्याची पाहणी करत होतो. साधारण आता आपला मका 1 महिन्याचा झालेला आहे, पण आषाढ तसा कोरडाच गेल्यामुळे जे आम्हाला खत वगैरे लावायचे होते मक्याला, तेही लावायचं राहून गेलेलं आहे. कारण असं वाटलं की ऑलरेडी उष्णता आहे आणि त्याच्यात आणखी खत काय लावायचं. तसंच शंकरन त्यांच्याकडे भाजीपाल्याचं बियाणं पण द्यायचं होतं. त्यात दोडके, नंतर पालक, शेपू, काकडी, दोडकं, गवार आणि भेंडी असं सगळं बियाणं देऊन आम्ही पटकन घरी आलो. आणि आज एक विशेष विधी आमचा आषाढ महिन्यातला करायचा बाकी होता. तो म्हणजे आया माऊल्यांना नैवेद्य दाखवायचा होता. मग घरी आल्यावर ते काम सुरू झालं. आईने पुऱ्या लाटायला घेतल्या, मी पटकन तळून घेतल्या. बाकी पूजेचं सामान भरून ठेवलं, जसं अंड, लिंबू, हळदी, कुंकू, काही फुलं, अगरबत्ती वगैरे.
गिरणा नदीच्या काठावर हे आया माऊल्यांचं ठाणं आहे. तिथे आम्ही पोचलो. मग यथासांग आम्ही पूजा करून घेतली. म्हसोबाला अंड लिंबू अर्पण केलं, नारळ फोडलं. आया माऊल्यांपुढे नैवेद्य पुऱ्यांचा वगैरे सगळा नीट रचून घेतला. हळदी कुंकू वाहून दिलं, अगरबत्ती लावली. आणि तिथलं वातावरण म्हणाल तर अगदी छान होतं बरं का, प्रसन्न अगदी. आणि या थोड्या गावाबाहेर नदीकाठी असल्यामुळे इथे खूप पण गर्दी नसते. एक आया माऊल्यांचं ठाणं गावात पण आहे, पण मग तिथे खूप गर्दी असते. त्याच्यामुळे मग तिथे तो फील नाही येत जो इथे येतो, म्हणून आम्ही इथेच येत असतो. तर अशा पद्धतीने छान आम्ही पूजा करून घेतली. बऱ्याच लोकांनी तिथे नैवेद्य दिलेला होता. तसंच जास्त करून लहान बाळांसाठी आया माऊल्यांकडे येत असतात. काहींनी त्यांना पाळणा जो असतो लहान बाळांचा, जो आंब्याच्या लाकडापासून बनतो, तो अर्पण केलेला होता. तसंच खोबऱ्याच्या वाटीत बाळाचे केस पण अर्पण केलेले दिसले. तर असे हिंदू धर्मात बऱ्याच गोष्टी सांगून ठेवलेल्या आहेत आणि त्या लोक पाळत असतात. तर इथे आता संजनाने ही पूजा करून घेतली. तिथे या आजी बसलेल्या होत्या, ज्या ह्या जागेची सगळी साफसफाई ठेवतात. म्हणजे त्यांची पिढीत सगळे ही सेवेकरी असतात या जागेचे, आया माऊल्यांचे. त्या तिथून जवळच्याच वस्तीत राहतात अशी आम्हाला त्यांच्याकडून माहिती मिळाली. तिथून गिरणा नदी वाहताना दिसत होती. अगदी दुथडी भरून वाहत होती आणि हे दृश्य छान दिसत होतं. पूजा आटोपून आम्ही आता परतीच्या वाटेकडे निघालो आहोत. आमच्या एका व्हिडिओमध्ये आम्ही आया माऊल्यांचे, ज्यांना साती आसराई म्हणतात, त्यांचे महत्त्वही सांगितलेले आहे आणि त्यांची पूजा का करावी याबद्दलही विस्तृत माहिती दिली आहे. तर तो व्हिडिओ पण जरूर बघा. तर या साधारण जलस्रोतांचं रक्षण करणारे जलदेवताच असतात. तर आता तिथून पूजा करून आम्ही इकडे निघालो आहोत. इथेही काही मंदिरं, तसंच इथेही आया माऊल्यांचं एक ठाणं दिसलं. तसंच काही लोकांनी चिरा वगैरे बसवलेल्या होत्या. तर तेही जरा तुम्हाला आम्ही व्हिडिओमधून दाखवतो. भरपूर निंबाची झाडे असल्यामुळे तिथे हवेत छान गारवा होता आणि असा एक फ्रेशनेस जाणवत होता.
पूजा आटोपल्यावर मी या सगळ्यांना घरी सोडले आणि मग मी हॉस्पिटलला रवाना झाली. हॉस्पिटलची कामे आटोपून झाल्यावर संध्याकाळी पुन्हा आम्हाला एका ठिकाणी जायचे होते. तर इथे आम्ही माझ्या आत्यांच्या घरी आलेलो आहोत. काही दिवसांपूर्वी त्यांची तब्येत बरीच बिघडलेली होती आणि कामांमुळे जमत नव्हते जायला, पण मग आज ठरवलेच होते की जायचेच, किती उशीर झाला तरी. तर ह्या जरी माझ्या सख्या आत्या नसल्या तरी त्या सख्यासारख्याच वाटतात आम्हाला आणि आम्हाला पाहून त्यांनाही खूप आनंद झाला. हे आत्यांचे मिस्टर आहेत, म्हणजे आमचे मामा. तेही खूप प्रेमळ आहेत, त्यांनाही खूप आनंद झाला आम्हाला भेटून. नंतर आईच्या आणि आत्यांच्या गप्पा सुरू झाल्या. त्यांनी त्यांची तब्येत कशी बिघडली होती, कशा पद्धतीने उपचार वगैरे झाले हे सांगत होत्या. तर तेवढ्यात त्यांच्या सुनबाईंनी पण मला फाईल आणून दिले. त्यात काय सगळे उपचार, गोळ्या वगैरे लिहिलेले होते. तर आई त्यांना सांगत होती. काय गप्पा चालू होत्या काही तुमच्या? आमच्या त्या म्हणत होत्या की मला आता हे दुःख, हे आजारपण नको वाटतं बुवा. पण मी त्यांना सांगितलं की नाही, आपल्याला देवाने पाठवलेलं आहे जीवन जगण्यासाठी. तर जोपर्यंत हा जन्म आहे तोपर्यंत आपण व्यवस्थितच जगायचं, कंटाळा नाही करायचा. असं मी फारसा विचारही करू नये की हे सगळं काय झालंय, आपल्याला कुठला आजार झालाय वगैरे. फार विचार करत बसू नये, मोकळं राहावं. कारण माणूस कसा असतो, अर्धी तब्येत म्हणजे त्याची मानसिक दृष्ट्याच तो खचून गेल्यामुळे जास्त खराब होत असते. असं कोणी भेटलं म्हणजे बरं वाटतं त्यांना. तर ज्येष्ठ नागरिकांना खरं तर वेळेचीच गरज असते, त्याच्यामुळे त्यांना सगळ्यांनी आवर्जून वेळ दिलाच पाहिजे आपल्या कामातून काढून. आणि बस त्यांच्या दुसऱ्या काही अपेक्षा नसतात तशा. बरोबर आहे ना? बरोबर आहे. आणि बाकी तसे त्यांची काळजी घेणारे आहेत घरात सगळे. मग त्यांनी आम्हाला त्यांचा जीवन प्रवास सांगितला. म्हणजे जेव्हा त्या तरुण होत्या, तब्येत चांगली होती, तेव्हा त्या अगदी गावातल्या प्रत्येक कार्यक्रमात धडाडीने भाग घ्यायच्या. आनंदाचा असो कार्यक्रम किंवा सुखदुःखाचा असो, त्यांनी कधीच असं मानलं नाही आणि पुढे होऊन सगळं मार्गदर्शन करणे, किंबहुना अगदी सूत्रच हातात घेऊन घ्यायच्या त्या आणि ते सगळं पार पाडण्यात मदत करायच्या. आणि अशा वेळेलाच खऱ्या माणसांची गरज असते. तर अशा या आमच्या इंदू आत्या होत्या. गावात जर काही छोटे छोटे कार्यक्रम राहिले ना, तर आमच्या ननंदबाई 100-1 माणसांचा स्वयंपाक अजून 1-2 बायांच्या मदतीने स्वतःच पार पाडायचे. त्यांना असं आचारी पण नाही लावू द्यायच्या. तर इतकं त्यांचा स्वयंपाकात हातखंडा होता. हो. म्हणजे आता मला तर काही हे बघितलेलं नाहीये, मी पाहिलेलं आहे स्वतः. तू आहेस साक्षीदार. हो. आणि त्यांना आवडायचं पण ती आवडीने करायचं आणि त्यांना चविष्टच लागायचं सगळं. आमच्या गप्पा सुरू होत्या तोपर्यंत त्यांच्या सुनबाईने मस्त गरम गरम पालकच्या दशम्या आणि खिचडी पण तयार करून आणली. अगदी आम्ही नाही म्हणताना त्यांनी आग्रह केला आणि तो आम्हालाही काही मग मोडवला गेला नाही. आणि पराठे खरंच खूप चविष्ट होते बरं का. ह्याच त्या ताई त्या कामात बिझी होत्या. मग कामं आटोपल्यावर त्याही आमच्याशी गप्पा करायला आल्या. त्यांनी हे घर नुकतेच बांधलेले आहे. आजकाल घरांचे आर्किटेक्चर छान असते, पण नुसते आर्किटेक्चर छान असूनही चालत नाही. ते टापटीप नीटनेटके स्वच्छ ठेवले म्हणजे घर छान दिसते. त्यांचा छानसा देवघर, त्यानंतर इकडे डायनिंग, किचन, असं छान होतं घर. तर नुसतं घरच छान नव्हतं ठेवलेलं, तर आमच्या ननंदबाई, आमचे नंदाई भाऊ यांची काळजी पण त्या सुनबाईने व्यवस्थित ठेवलेली होती. कारण आमच्या ननंदबाईंनी त्यांचं तोंड भरून कौतुक केलं की माझी सून मला कसं व्यवस्थित आपलं सगळं काळजी घेते माझी. हे महत्वाचं आहे. बरोबर. हो. छान घरात छान नाते जपलेले होते, म्हणजे छान वाटतं, सगळं छान होतं.